Good afternoon. Am I audible? Am I audible? Yes, sir. Okay. Now we'll start the last point on impulse momentum equation. पलीकडे आवाज येतोय का? Last row मध्ये ठीक आहे. So we have understood the basics of impulse momentum equation. Impulse momentum equation, is it a part of kinematics or is it a part of kinetics? It is a part of kinetics because in this case you are considering force and mass of the body. ठीक आहे. तर थोडंसं नवीन कंटेंट काय मिळाला इंटरनेटवर सर्च केला त्यातून थोडंसं रिव्हिजन टाइप घेतोय मी. तर याच्यामध्ये आपण कायनेटिक्स मध्ये दोन आतापर्यंत अप्रोचेस स्टडी केले होते पूर्वी. बरोबर आहे. पहिला कुठला न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन बरोबर ना ज्याला आपण डीअलेम्बर्ट्स प्रिन्सिपल म्हणतो आणि त्यानंतर पुढचा अप्रोच कुठला पाहिला होता वर्क एनर्जी प्रिन्सिपल. येस ऑर नो? So in addition to this we are discussing impulse momentum equation. ठीक आहे. तर आपण डीअलेम्बर्ट प्रिन्सिपल जर पाहिलं तर त्यामध्ये आपण प्रिडॉमिनंटली ऍक्सेलरेशन कॅल्क्युलेट करत होतो बरोबर आहे का. वर्क एनर्जी मेथड मध्ये ऍक्सेलरेशनचं कॅल्क्युलेशन आपण मिनिमम टाइम्स केलं. तर सिमिलर अप्रोच आपल्याला इथे वापरायचं जिथे आपण ऍक्सेलरेशन हे कमीत कमी वेळा कॅल्क्युलेट करतो किंवा नाही काढलं तरी चालू शकतं. ठीक आहे. आणि फायनली आपल्याला अनालाइज काय करायचं वी हॅव टू अनालाइज द मोशन ऑफ द बॉडी बाय कन्सिडरिंग फोर्स अँड मोशन. फर्स्ट बेंच तुमची नजर स्क्रीन कडे नाहीये तिकडे जॉईन झालाय का लेक्चर आपलंच आहे ना. ठीक आहे. ओके. तर याचा यूज आपल्याला आपण ऍक्सेलरेशनचं कॅल्क्युलेशन याच्यामध्ये मिनिमम नंबर ऑफ टाइम्स करतो. ठीक आहे. इम्पल्सची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे. इफ अ बॉडी इज ऍक्टेड अपॉन बाय फोर्स सो फोर्स इनटू टाइम ड्युरेशन इट इज इम्पल्स. ठीक आहे. तर नॉर्मल जे आपण युनिफॉर्म मोशन वगैरे पाहतो नीट लक्षात घ्या दोन्ही मधला फरक काय आहे. तर नॉर्मल युनिफॉर्म मोशन असेल किंवा रिटार्डेशन असेल बरोबर आहे का. तर याच्यासाठी फोर्स जो असतो हा कंटिन्युअसली ऍक्ट होतो बॉडीवरती. आर यू गेटिंग? पण इम्पल्स मध्ये काय असतं द ड्युरेशन फॉर विच द फोर्स ऍक्ट्स ऑन द बॉडी इज व्हेरी लेस. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल क्रिकेट मधलं एक्झाम्पल घेऊया बॅडमिंटनचं घेऊया टेबल टेनिसचं घेऊया. ठीक आहे. त्याच्यामध्ये तो इम्पॅक्ट जो आपण स्पेरिकल बॉल वरती करतो हा कसा असतो मिनिमम टाइम साठी असतो. आर यू गेटिंग? बट द इम्पॅक्ट इज व्हॉट वी कॅन से कॉझिंग द स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक काय द टाइम ड्युरेशन ऑफ द इम्पॅक्ट इज लेस. ठीक आहे. समजा क्रिकेट खेळता बॉलरने बॉलिंग टाकले बॅटने इम्पॅक्ट दिला बरोबर आहे. तर खूप लॉंग डिस्टन्स पर्यंत बॉल जाऊ शकतो पण जे ड्युरेशन ऑफ इम्पॅक्ट आहे हे मायक्रो सेकंड्स मध्ये असते. आर यू गेटिंग? सो सच काइंड ऑफ इम्पॅक्ट वी आर डिस्कसिंग हियर. ओके. अँड मोस्ट ऑफ द टाइम्स वी आर नॉट गोइंग टू रेफर टू द ऍक्सेलरेशन. इथं डेफिनेशन बघा इम्पल्स म्हणजे काय असतो फोर्स इनटू टाइम हे आपण काल स्टडी केलेलं आहे. ठीक आहे. मग बाकी इक्वेशन मध्ये आपण काय पाहतो काय नाही हे सगळं तुम्ही शेअर केलेलं आहे. इम्पल्स मोमेंटम इक्वेशन आपण डिराइव्ह केलंय काय हो फोर्स इनटू टाइम. याला आपण काय नाव दिलं तो इम्पल्स. डू यू रिमेंबर? फोर्स इनटू टाइम म्हणजे काय असतो इम्पल्स. इट इज नथिंग बट रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम m इंटू v2 मायनस v1. आणि याच्यावरूनच आपण एक नवीन लॉ पाहिला होता. नवीन लॉ नसतं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम पाहिला होता. डू यू रिमेंबर? याच्यामध्ये आपण काय स्टडी केलं होतं इफ नो एक्सटर्नल फोर्सेस आर ऍक्टिंग ऑन द बॉडी म्हणजे f इंटू dt हा काय झाला 0 बरोबर ना. म्हणजे m v2 इज इक्वल टू m v1 किंवा आपल्या नेहमीच्या टर्मिनुसार mu इज इक्वल टू mv. टोटल मोमेंटम बिफोर इम्पॅक्ट इज इक्वल टू टोटल मोमेंटम आफ्टर इम्पॅक्ट. आठवतं सर्वांना? दिस इज नथिंग बट लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. ठीक आहे. इफ यू रिमेंबर पहिल्याच चॅप्टर मध्ये आपण इनिशियल फेज मध्ये बरोबर ना एका टेम्पोनं कारला धडक दिली m1 u1 plus m2 u2 is equal to m1 v1 plus m2 v2. डू यू रिमेंबर?
तो प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला होता, ठीक आहे. तसंच प्रॉब्लेम याच्यामध्ये असतील, त्यामुळे तो प्रॉब्लेम का आता मी घेणार नाही, ठीक आहे. नेक्स्ट याचं ऍप्लिकेशन कुठं करतो, तर जिथं जिथं आपल्याला कायनेटिक्स म्हणजे फोर्स, मास, व्हेलॉसिटी यांचा स्टडी करायचा आहे, तिथं आपल्याला इम्पल्स मोमेंटम इक्वेशनचा यूज होतो, ठीक आहे. सांगा इम्पल्स मोमेंटम इक्वेशन काय? So, voice is not audible. क्लिक झालं तर ओके. F into T is equal to M into V minus U. Okay, and M can be replaced by W by G. So these are the easiest problem in the syllabus. जर तुम्हाला फायनल एक्झाम मध्ये या प्रकारचे प्रॉब्लेम, मी तुम्हाला परवा सांगितलं कुठल्या कुठल्या प्रॉब्लेमचा ट्राय करणार तुम्ही, तर इम्पल्स मोमेंटमचा प्रॉब्लेम दिसला डेफिनेटली ट्राय करा. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सेंट्रॉइड असेल डेफिनेटली अटेम्प्ट करा. समजतंय ना? तर या प्रॉब्लेम मध्ये महत्त्वाची गोष्ट काय, यू शुड बी इन अ पोझिशन टू इंटरप्रिट द व्ही अँड यू, ठीक आहे. म्हणजे समजा तुम्हाला सांगितलं का बॉडी कम्स टू रेस्ट, त्या केस मध्ये तुम्ही व्ही किती घेणार आहोत, 0. इज इट अंडरस्टूड? अ बॉडी स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट म्हटलं तर काय घेणार, यू इक्वल टू 0. इज इट क्लिअर? बराच वेळा तुम्हाला फोर्स जो देतात, ठीक आहे, तर हा फोर्स कधी फ्रिक्शनल फोर्स असेल, कधी अप्लाइड फोर्स असेल. आर यू गेटिंग ऑर नॉट? फ्रिक्शनल फोर्स असेल तर तुम्हाला सेकंड चॅप्टर मध्ये नॉलेज पाहिजे. फ्रिक्शनल फोर्स काय असतो, म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन. डू यू रिमेंबर? तर आतापर्यंत जे सर्व बेसिक आहे हे तुम्हाला यूज करायचं आहे इम्पल्स मोमेंटम इक्वेशन साठी. फॉर्म्युला लिहून घेतलाय, F इंटू टी इज इक्वल टू W बाय G इंटू V मायनस U. याचं डेरिवेशन लिहिलंय काल, लिहिलंय माझ्यामध्ये, लिहिलंय, Yes. लिहायचं का? चलो राईट इट. ठीक आहे ना, डन. डेरिवेशन ऑफ इम्पल्स मोमेंटम इक्वेशन. तसं पण परंपरेनुसार मेकॅनिक्सचा सिलेबस शेवटी संपला पाहिजे, म्हणजे थोडं वजन राहतं, बरोबर आहे का? तुम्ही सांगाल तेवढं. डेरिवेशन ऑफ इम्पल्स मोमेंटम इक्वेशन. Okay, just one question regarding your planning for the examination. Final exam साठी तुम्ही derivation prepare करणार का? Are you listening, online students? Yes. Yes, sir. Are you going to prepare the derivations? Derivation मधल्या steps prepare करणार का? अजिबात नाही करायच्या, चुकून सुद्धा. कारण फायनल एक्झाम मध्ये काय असेल, थेरॉटिकल एमसीक्यू असतील किंवा न्यूमरिकल असतील. बरं, न्यूमरिकल आपण सोडवतो असं गृहीत धरूया, बरोबर ना? तर न्यूमरिकलला समजा उत्तर 25 येतं, तर 25, 50, 75, 100 असे 4 ऑप्शन असतील फॉर एक्झाम्पल. त्यातला एक तुम्हाला सिलेक्ट करायचं. आर यू गेटिंग ऑर नॉट? त्यामुळे इथं डेरिव्हेशन विचारणं हे अशक्य आहे फायनल एक्झामिनेशन मध्ये. त्यामुळे कुठलंही डेरिव्हेशन प्रिपेअर करू नका.
तुमची इच्छा आहे तर चला सांगा, सुरुवात कुठून केली होती? न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. राईट डाऊन. ऍज पर न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, एफ इज इक्वल टू m into a. F is equal to m into a. Okay, right on. Considering resultant force acting on the system. सिंगल फोर्स हा काय कन्सिडर करताय? रिझल्टंट फोर्स. मग F च्या ठिकाणी काय येणार? R. रिझल्टंट म्हणजे काय? इक्विव्हॅलंट टू ऑल द फोर्सेस. बरोबर ना? मोदी वर्सेस ऑल. बरोबर आहे का? तसं R is equal to m into a. नंतर काय पुट करणार? A is equal to dv by dt. पुट. A is equal to dv by dt. Therefore, R is equal to m into A च्या ठिकाणी काय येईल? dv by dt. Now we are talking about impulse. By definition, impulse म्हणजे काय हो? Force into time. त्यामुळे R आणि dt आपल्याला कंबाईन करायचं. Do you remember? So R into dt is equal to m into dv. ओके, आता या मोमेंटला आपण काय कन्सिडर करतोय? मोशन ऑफ द बॉडी मे बी स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट. जिथं t इक्वल टू 0 पासून t इक्वल टू t पर्यंत मुवमेंट असेल. येस ऑर नो? आणि इनिशियल वेलोसिटी कशी चेंज होणार आहे? फ्रॉम u टू v. राईट ऑन. इंटिग्रेटिंग. मग यानुसार इंटिग्रेशनचे लिमिट्स येतील. R into dt साठी t चे लिमिट्स काय ठेवणार? 0 टू t is equal to m into velocity चे लिमिट्स असतील स्टार्टिंग फ्रॉम इनिशियल वेलोसिटी u अप टू फायनल वेलोसिटी v. So, R into t, अपर लिमिट t, लोअर लिमिट 0. त्यामुळे R into t येणार. बरोबर? t minus 0 t is equal to m into v minus u. म्हणजेच R into t is equal to mv minus mu. mv represents final momentum, mu represents initial momentum. Sorry. So what we understand? Impulse R into t, force into time, हा कशामध्ये कन्वर्ट होतोय? चेंज ऑफ मोमेंटम. So this is about derivation of impulse momentum equation. You can take a snapshot of this. Okay, now what is visible to you? PPT is visible? Yes. Okay, write down the problem statement now. We'll discuss two numericals based on impulse momentum equation.
Write out the statement. A 1 Newton ball is bowled to a batsman. क्रिकेटचं चित्र पहा, दिसतंय का? Is bowled to a batsman with a velocity of 20 meter per second, with a velocity of 20 meter per second. 20 meter per second. It must be initial velocity or final velocity. We are toward the end of the subject. पटकन बिन बघतो सांगा, ही velocity कुठली असेल? Initial, of course, with a velocity of 20 meter per second horizontally. Just before the batsman hits it. Okay, I will explain all the things as per the problem statement. Screen कडे पाहता, statement ला गडबड करू नका. Screen कडे पाहता काय सांगितलंय? This is cricket ball, okay, and it is thrown to the batsman, and we assume that it is thrown horizontally. समजतंय? मग ही इनिशियल वेलोसिटी तुम्हाला किती दिली आहे? 20 मीटर पर सेकंड. ठीक आहे. मग इथं तुमच्या लक्षात आलं पाहिजे की इनिशियल वेलोसिटी इफ u इज 20 मीटर पर सेकंड, जर तुम्ही हॉरिझॉन्टल वेक्टरला रिझॉल्व केला तर काय येईल? u इज इक्वल टू ux. समजतं ना? त्याचं हॉरिझॉन्टल कंपोनेंट पण किती असेल? 20 असेल. येस ऑर नो? आणि त्याचा व्हर्टिकल कंपोनेंट किती असेल? uy. इट मस्ट बी 0. इज इट क्लियर? ठीक आहे. Next point, after hitting, comma, it went away with a velocity of 48 meter per second, with a velocity of 48 meter per second, comma, at an inclination of 30 degrees to the horizontal. At an inclination of 30 degree to the horizontal, as shown in the figure. Statement complete करा था. Find the average force exerted. Find the average force exerted on the ball by the bat, comma, if the impact lasts for 0.02 seconds. So you have understood about the initial velocity. What you understood about the initial velocity? It is horizontal. So its horizontal component ux will be 20. Its vertical component will be 0. ठीक है. इथं आता assume करा की batsman आहे. ठीक है. Batsman इथं hit केला असं assume करा. ठीक है. Now what is given to you? तर अपोजिट डायरेक्शनला हिट केलेला आहे आणि इन्क्लिनेशन कसं दिलंय? 30 डिग्री. ही गिव्हन डायग्राम आहे. आर यू गेटिंग? तिथं म्हणायचं नाही सर तिरछा नसेल तर किपरच्या डोक्यावर मारतो त्याच डायरेक्शनला जाईल. असलं ॲबनॉर्मल काय बोलायचं नाही. इज इट क्लिअर? त्यांनी सांगितलं अपोजिट डायरेक्शनला हिट केलाय. इज दॅट क्लिअर? ओके. सो इट इज हिट ॲट an angle of 30 degrees with the horizontal. तर हा अँगल किती दिला आपल्याला? 30 डिग्रीज. ओके. आणि काय
इम्पॅक्टचा टाइम किती दिलाय 0.02 सेकंड्स. इथपर्यंत काय डाऊट आहे का? नाही. फाइंड आउट काय करायचं आहे? फाइंड द ऍव्हरेज फोर्स एक्झर्टेड. आता नीट लक्ष देऊन ऐका. ठीक आहे. इफ द बॉल इज हिट इन दिस डायरेक्शन, ऐकताय ना? जर बॉल या डायरेक्शन हिट केला असेल, बरोबर आहे, तर फोर्स जो आहे तो पण याच डायरेक्शन मध्ये एक्झर्ट झाला असेल. येस ऑर नो? इट ऑल्सो मीन्स दॅट दिस फोर्स which is exerted on the body will have two components. Is it correct? जर फोर्स इन्क्लाइन डायरेक्शन मध्ये असेल बॉडीवर ते अप्लाय केलेला, तर त्याला दोन कंपोनंट असतील, Fx and Fy. आर यू गेटिंग? Yes, sir. तर तुम्हाला पहिल्यांदा Fx आणि Fy काढावे लागतील. त्यासाठी काय यूज करायचं तुम्हाला? इम्पल्स मोमेंटम इक्वेशन. F into T is equal to change in momentum. Is that clear? म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे? You have to use the impulse momentum equation in two directions. First is the horizontal direction. Are you getting? And second is vertical direction. Any doubts till now? Okay. So assume that final velocity is v and its components. काय म्हणूया? Vx आणि Vy म्हणायचं का? Vx हा टुवर्ड्स लेफ्ट असेल, Vy हा कंपोनेंट कसा असेल? अपवर्ड. लिहायची गडबड करू नका बाळा, लिहायसाठी टाइम देतो. ठीक आहे. Shall we continue? Shall we continue? Yes, sir. So write down the given data. मग हिंट काय दिली बघा? Resolve the inclined velocity horizontally and vertically. Just resolve केली आपण and use impulse momentum equation in both the directions. म्हणजे horizontal and vertical direction मध्ये impulse momentum equation आपल्याला यूज करायचं. ओके. गिवन डेटा. वेट ऑफ द बॉडी 1 न्यूटन, म्हणजे मास किती असेल? W/g. देन इनिशियल वेलोसिटी u, बरोबर ना? 20 मीटर पर सेकंद आहे आणि u म्हणजेच काय आहे? ux. Shall we continue? Then its vertical component uy will be 0. Shall we continue? Then velocity, final velocity after hitting, it is inclined. What is the magnitude? Magnitude किती आहे? दाढीवाले, magnitude किती आहे? असं तर सापडणार ना, सोडून द्या. It is 48 meter per second. Is that clear? meter per second. Okay. Now this velocity you have to resolve. समजते ना? आता हा अँगल किती आहे? 30 डिग्रीज. म्हणजे Vx किती असेल? 48 into cos 30 आणि Vy किती असेल? 48 into sin 30. पुन्हा एकदा आपण पहिल्या चॅप्टर मध्ये गेलो, आठवतंय का? हॉरिझॉन्टलला नेहमी कॉस घेणे आणि अँगल हॉरिझॉन्टलची घेणे, आठवलं का? सो दिस इज लाईफ सायकल, बरोबर ना? जिथून सुरुवात केली तिथं शेवट होतो. अरे काय म्हणू, अध्यात्म नको आता. ओके. सो अँड द टाइम ऑफ इम्पॅक्ट हाऊ मच? 0.02 सेकंड्स. आता इम्पल्स मोमेंटम इक्वेशन काय सांगा? F into T is equal to T is equal to M च्या ठिकाणी W/g लिहिलं तर चालेल. ओके. W/g into फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी. जस्ट 1 मिनिट मी लिहिणार आहात, तो तुमचा अधिकार आहे, तुम्हाला वेळ देतो. गडबड करू नका, वया बरोबर डोकं भरा. ओके. चॅल वी कंटिन्यू. मग हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये यूज करतो आपण Fx घेतला आपण कंपोनेंट इनटू T. आपल्याला नाही कोणी यशपाल सर बाहेर गेले म्हणून मला वाटलं
He is my student and very close to me. Fx into t is equal to w by g. Okay. Into v minus u तुम्ही कुठे घेणार हॉरिझॉन्टल डायरेक्शनला vx minus ux. बरोबर आहे. vx म्हणजे काय ठेवणार सांगा 48 into cos 30 ux किती घेणार इक्वल टू u 20. Can we continue? याच्यावर तुम्हाला fx ची व्हॅल्यू मिळेल 313. fx म्हणजे काय तर जो इन्क्लाइन फोर्स f आहे समजतंय ना it's a horizontal component. Is that clear? Okay. Similarly, use Fy into T is equal to W by G means M Vy minus Uy. Uy 0 असेल. ठीक आहे. Fx आणि Fy मिळालं काय? Under root Fx square plus Fy square will be the value of F. Note करताय? Is it easy? Is it easy, online students? Yes, sir. Okay, so please note down. So you need to understand how engineering applications exist for each and everything. And I suggest you have to solve more numericals because we are engineers. Theory questions आर्ट्स चे लोक पण अटेम्प्ट करतात बरोबर ना yes or no Yes, sir. and I'll tell you one thing when your brain is tuned to solve the problems ठीक आहे मग तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर असाल सिव्हिल असाल इलेक्ट्रिकल असाल तर तुम्हाला फील्ड वरती डिझाइन करता येईल फील्ड वरती गेल्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटरचे असाल तर तुम्हाला प्रोग्रामिंग विषयी विचार करता येईल आर यू गेटिंग और नॉट म्हणजे जर तुम्ही प्रॉब्लेम सोडवत राहिला तर इट विल शार्पन युअर ब्रेन इट विल शार्पन युअर इंटेलिजन्स आर यू गेटिंग नाहीतर तुम्ही 4 वर्ष शॉर्ट नोट लिहून पास होणार बरोबर आहे ना म्हणणार मला इन्फोसिस मध्ये जॉब द्या शक्य आहे का जर मेंदू चालतच नसेल वय इथे गेल्यावर म्हणणार प्रोग्राम लिहा का नाही मागच्या वर्षीच द्या म्हणणार आम्ही पाठ करून येतो आर यू गेटिंग काय बोलतो समजतंय ना त्यामुळे इथून पुढे पाठांतर हा विषय सोडायचा अँड डेव्हलप युअर थिंकिंग इज इट ओव्हर ठीक आहे जस्ट चेक द कॅल्क्युलेशन्स टेल मी व्हॉट आर द व्हॅल्यूज कमिंग fx किती येतो त्याला t ने डिवाइड करा की 0.02 t 0.02 ना त्याला डिवाइड करायला लागणार नाही का vx minus ux into m हा एक कॉन्स्टंट येईल बरोबर आहे का त्याला 0.02 डिवाइड करा की t न तुम्ही फक्त राइट हँड साइड कॅल्क्युलेट केलेली दिसते चेक करून सांगा मला व्हॉट आर द व्हॅल्यूज कमिंग टेल मी द व्हॅल्यू ऑफ fx as per your calculation okay you can check the calculations have you understood the method shall we continue कारण आपण खूप वर्षांपूर्वी बरोबर आहे साधारण 88 लेक्चर पूर्वी ठरवलं तरी कॅल्क्युलेशन महत्वाचं नाही मेथड महत्वाचे येस और नो प्राचीन काळात बरोबर ना shall we continue okay so understanding is important you can check the calculations afterwards shall we continue homework आहे ppt शेअर केले now read this problem this is very interesting and
This problem you are going to explain to me. Is it possible? ग्राफिक्स मध्ये शेवटचा चॅप्टर मी स्टुडंटना शिकवायला सांगत असतो. मग नको म्हणा तुम्ही. Don't be in a hurry to write down the things. As if तुम्ही बुक रीड करता असं समजा, हे सगळं वाचा, इंटरप्रिट करा, तुम्हाला काय समजलं ते मला सांगा. इज दॅट फाईन? We'll do one thing. लिहायची गडबड करू नका प्लीज. Now we are trying to implement all the things we have understood. Shall we start? चला स्क्रीन कडे लक्ष आहे सर्वांचं. Yes. Okay. Now what is given to you? A 20 kilonewton automobile. एक व्हेइकल दिलेलं आहे, त्याचं वेट किती दिलंय? 20 kilonewton, 20,000 न्यूटन, मूव्हिंग ऍट अ स्पीड ऑफ 70 किलोमीटर पर आवर. बरोबर आहे. ही काय असणार त्याची इनिशियल वेलोसिटी? येस और नो? आणि किलोमीटर पर आवरचं काय करणार तुम्ही? मीटर पर सेकंड. इज इट क्लिअर? Brakes are fully applied, causing all the four wheels to skid. Determine the time required to stop the vehicle. Stop हा शब्द आलेला आपण काय समजलं? V equal to 0. Is that clear? आणि आता तुम्हाला काय पाहिजे? तर व्हेइकल स्किड होत आहेत, स्लिप होत आहेत. आर यू गेटिंग? ही गाडी स्किड होत पुढे चाललेली आहे. समजा इट इज मुव्हिंग टुवर्ड्स राईट हँड साइड. येस और नो? मग आपल्याला काय कन्सिडर करायला लागेल? फ्री बॉडी डायग्राम. आर यू गेटिंग और नॉट? फ्री बॉडी डायग्राम मध्ये काय? दिस इज द व्हेइकल, वेट ऑफ द व्हेइकल विल ऍक्ट इन द डाउनवर्ड डायरेक्शन. इज इट क्लिअर? येस और नो? इथं अजिबात बघायचं नाही. वेट ऑफ द व्हेइकल इज ऍक्टिंग इन डाउनवर्ड डायरेक्शन. नॉर्मल रिएक्शन कशी असेल? अपवर्ड असेल. बरोबर ना? मोशन जर राईट हँड साइडला असेल तर फ्रिक्शनल फोर्स कुठे असेल? अपोजिट म्हणजे लेफ्टला. फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला काय? F इज इक्वल टू म्यू इंटू आर. ठीक आहे. मग म्यू तुम्हाला दोन कंडिशन मध्ये सांगितलं आहे. ठीक आहे. सपोज द व्हेइकल इज मूव्हिंग ऑन आइस विथ म्यू इज इक्वल टू 0.08. ठीक आहे. लेट अस अज्युम दॅट कुठे तर थंड प्रदेश आहे, रस्त्यावरती सगळा बर्फ आहे. ठीक आहे. तर तिथला कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन किती दिला? 0.08. आणि कॉन्क्रीट रोडवर म्यू किती दिला? 0.75. या दोन्ही केस मध्ये व्हेइकल स्टॉप होण्यासाठी किती वेळ लागेल? हॅव यू अंडरस्टूड द क्वेश्चन? ओके. आता तुम्हाला काय करायचंय? आर आणि डब्ल्यू. बरं का? आर मिळाला तरच एफ मिळतो, फ्रिक्शनल फोर्स. येस और नो? आठवतं का चॅप्टर नंबर 2? जर नॉर्मल रिएक्शन मिळेल तरच फ्रिक्शनल फोर्स मिळतो. कॅन वी फाइंड आर? ऑफ कोर्स येस. आर कसा मिळेल? Summation Fy equal to 0. So R and W are opposite to each other, and they are the only two forces in vertical direction. म्हणजे तुम्हाला काय मिळेल? W is equal to R. Weight of the body is equal to normal reaction. ठीक आहे. या R ला जर तुम्ही दोन्ही केस मध्ये म्यू न मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल? फ्रिक्शनल फोर्स. इज दॅट क्लिअर? येस और नो? ठीक आहे. बघा मग काय सांगितलंय? पहिल्यांदा एफ इज इक्वल टू आर किती आला? 20 किलो न्यूटन. बरोबर ना? चलो कंटिन्यू. पहिली केस कुठली घेतो आपण? मूव्हिंग ऑन आइस. ठीक आहे. एफ इज इक्वल टू म्यू आर किती आला? 1.6. येस और नो? इम्पल्स मोमेंटम इक्वेशन एफ इंटू टी इज इक्वल टू एम इंटू व्ही मायनस यू. याच्यामध्ये व्ही किती घेणार तुम्ही? 0. आणि यू कशात घेणार? मीटर पर सेकंड. 19.44. काय मिळेल तुम्हाला? टी इक्वल टू 24.77 सेकंड. इज दॅट क्लिअर? आइस वरती रिपीट द सेम प्रोसेस. सांगा बरं काय रिपीट करणार? कॉन्क्रीट रोड वरती म्यू 0.75. बरोबर का? पहिल्यांदा काय येणार? आर इज इक्वल टू डब्ल्यू. बरोबर ना? नॉर्मल रिएक्शन इज इक्वल टू वेट. शॅल वी कंटिन्यू? नंतर फ्रिक्शनल फोर्स म्यू इंटू आर. तो आता येणार आहे 15 किलो न्यूटन. आणि पुन्हा एकदा इम्पल्स मोमेंटम इक्वेशन एफ इंटू टी इज इक्वल टू एम इंटू व्ही मायनस यू. इथं टी किती आला?
2.64. ठीक है. You might have noted time required to stop the vehicle on ice is more because friction is less. नोट करता है. Yes. Yes. One question just to check your understanding of the subject. If you want to solve same problem by using D'Alembert's principle, what will be the change? Inertia force घ्यावा लागेल. ओके. अजून D'Alembert's principle ना तुम्ही टाइम कसं कॅल्क्युलेट कराल? तर D'Alembert पहिल्यांदा इनर्शिया फोर्स घेणार, येस ऑर नो. नंतर ऍक्सिलरेशन कॅल्क्युलेट करणार. तुम्हाला ऍक्सिलरेशन तुम्ही कॅल्क्युलेट केलेलं असेल. आर यू गेटिंग ऑर नॉट? व्ही माहितीये, यू माहितीये. ए इज इक्वल टू व्ही मायनस यू बाय टी. समजताय का? येस ऑर नो? Is it over? And good to see that you are not in a hurry. खूप चांगली गोष्ट मी ऑब्झर्व केली आहे तुमच्यामध्ये. ऑलमोस्ट सर्व सब्जेक्टचा सिलेबस संपला, बरोबर ना? आपलं पण संपल्यासारखं आहे, बरोबर ना? बट whenever I am expecting routine behavior from the students, okay, I cannot observe that routine behavior in you. It indicates you are aware about the examinations. Okay, what should be the plan for discussion of MCQs? उद्यापासून मला वाटत नाही कोणी लेक्चर घेईल. कोणी घेणार आहे का? करेक्ट. उद्यापासून 2च लेक्चर मला वाटतं गरज पडेल. एक मेकॅनिक्सला लागेल, एक मॅथ्सला लागेल, ज्याच्यामध्ये आपण एमसीक्यू डिस्कस करूया. जर तुम्ही उद्या म्हणलं तर उद्या आपण 3 किंवा 4 तासात एमसीक्यू सगळं डिस्कस करू शकतो. काय बरं पडतं तुम्हाला? काय करायचं? एमसीक्यू हे सर्व चॅप्टरचे डिस्कस करू का आपण? 1, 2 किंवा 3 तास लागतील जास्तीत जास्त. चालेल ना? एमसीक्यू डिस्कस करायला आहे, डोंट वरी. हा, मी रोज घ्याल तर मला काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला काय सुटेबल आहे ते मी विचारतो. बट ओनली वन थिंग, नाउ एक्सप्लेनेशन ऑफ द आन्सर्स विल बी लेस. चालतंय ना? म्हणजे पूर्वी जसं एखादा एमसीक्यू डिस्कस करताना ते स्क्रीन शेअरिंग स्टॉप करायचो, परत पीपीटी ओपन करायचो, तिथं जायचो, ते एक्सप्लेन करायचो, परत एमसीक्यू मध्ये यायचो. हे आता शक्य नाही. आर यू गेटिंग? Online students, have you seen the link shared on Telegram channel by me? Yes, sir. Lunch पूर्वी share केली पाहिली का? Yes. So yesterday I was trying to upload the remaining lectures. Shall we continue? Shall we continue? Okay. Yes, sir. Now we have understood the law of conservation of momentum. Law of conservation of momentum बघा कसा डेराइव झालाय.
तर इम्पल्स मोमेंटम इक्वेशन वरून तो डिराइव्ह झालेला आहे, बरोबर का. एफ इंटू टी इज इक्वल टू एम इंटू व्ही मायनस यू किंवा एम व्ही मायनस एम यू. ओके, नाउ इफ नेट रिझल्टंट फोर्स ऍक्टिंग ऑन द सिस्टीम इज 0, एफ जर 0 असेल तर आपल्याला काय मिळतं, एम व्ही इज इक्वल टू एम यू. समजतंय, म्हणजे टोटल मोमेंटम बिफोर इम्पॅक्ट इज इक्वल टू टोटल मोमेंटम आफ्टर इम्पॅक्ट इफ द नेट फोर्स ऍक्टिंग ऑन द सिस्टीम इज 0. जर मल्टिपल ऑब्जेक्ट्स असतील तर m1 u1 प्लस m2 u2 इज इक्वल टू काय सांगा, m1 बोला ना, V1 plus M2 m2 v2. ओके, त्याच्यात ऑलरेडी आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. शॅल वी कंटिन्यू. यात वेळ घालवायची गरज नाही. बोट आणि पर्सनचं एक्झाम्पल दिलंय, असे बरेच एक्झाम्पल आहेत, बरोबर का. म्हणजे बुलेट फायर फ्रॉम गन, बरोबर ना, शेल फायर्ड फ्रॉम द कॅनन. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम काय सांगतो, इनिशियल मोमेंटम ऑफ द सिस्टीम इज इक्वल टू फायनल मोमेंटम, बरोबर आहे. Okay, now the last point in reality. Just joking. I'll explain it for you. The last point we want to understand is impact. Okay. Now, impact, this word is similar to the impulse. Okay. So, when there is collision of two bodies for very small time interval, ठीक आहे, आणि ह्या काळात जे लार्ज फोर्सेस बॉडीवरती ऍक्ट होतात त्यांना आपण काय म्हणतो, इम्पॅक्ट. इम्पॅक्ट इज सिमिलर टू इम्पल्स अँड इट इज प्रोडक्ट ऑफ फोर्स इनटू टाइम. ठीक आहे, याच्यामध्ये एक महत्त्वाचा कन्सेप्ट असतो तो म्हणजे लाईन ऑफ इम्पॅक्ट. ठीक आहे, यू अज्युम दॅट अ स्पियर इज कोलाइडिंग विथ मे बी अनदर स्पियर और फ्लोर और वॉल. एखादा स्पियर दुसऱ्या स्पियर बरोबर कोलाइड होतोय, त्या केसमध्ये लाईन ऑफ इम्पॅक्ट हे काय असेल, अशी असेल, बरोबर आहे. हा कन्सेप्ट पुढच्या स्लाइड मध्ये येणार आहे म्हणून मी फक्त तुम्हाला दाखवतोय. ठीक आहे, जर हा स्पियर ग्राउंडशी इम्पॅक्ट होत असेल तर लाईन ऑफ इम्पॅक्ट कशी असेल, व्हर्टिकल. आर यू गेटिंग ऑर नॉट. आणि जर तो वॉलशी इम्पॅक्ट होत असेल, कोलाइड होत असेल, तर लाईन ऑफ इम्पॅक्ट कशी असेल, हॉरिझॉन्टल. शॅल वी कंटिन्यू. Now, based on this example, how we can define. Now, in this case, आता इथून पुढे आपण सगळं डिस्कस करणार आहोत. त्याच्यात प्रत्येकावरती एमसीक्यू येऊ शकतो, तेव्हा पहिल्यांदा सगळं आपण समजावून घेऊया. इज दॅट फाईन? नंतर लिहून घ्या. Now we are going to consider the impact of elastic bodies. Elastic bodies इम्पॅक्ट म्हणजे काय, तुम्ही इमॅजिन करा. पुढच्या स्लाइड वरती what is the characteristic of elastic bodies? Elastic bodies characteristic काय आहे, तर त्यांचं डिफॉर्मेशन होतं पण कसं, टेम्पररी. and when the forces are removed they regain their dimensions. Is it correct? ठीक आहे. Now we are considering the impact or collision of two elastic spheres. हे दोन स्पियर आहेत, ठीक आहे, टेनिस बॉल आहेत असं समजा, बरोबर आहे. तर यांचं आपण कोलिजन कन्सिडर करतोय. ठीक आहे, लेट अस अज्युम दे आर मूव्हिंग इन अ डायरेक्शन अपोजिट टू ईच अदर. दिस इज द कंडिशन बिफोर इम्पॅक्ट. शॅल वी कंटिन्यू. ठीक आहे, देन at some moment the collision of the bodies takes place. म्हणजे ज्यावेळेला हे दोन स्पियर्स बरोबर एकमेकांना कोलाइड होतील, बरोबर आहे, जस्ट द कोलिजन हॅज स्टार्टेड. आर यू गेटिंग? कोलिजनला जस्ट सुरुवात झालेली आहे. ठीक आहे, मग इथे काय होईल, देन दे विल कंटिन्यू टू मूव्ह इन देअर ओन डायरेक्शन.
ते त्यांची जी डायरेक्शन ऑफ मोशन आहे त्याच्यामध्ये कंटिन्यू होतील आणि काय होईल तर हा जो एरिया ऑफ इम्पॅक्ट आहे बरोबर आहे तिथं त्या दोन बॉडीज एकमेकांना डिफॉर्म करतील. आर यू गेटिंग ऑर नॉट? काय बोलतो लक्षात येते का? तर ह्या दोन बॉडीज कशा आहेत इलास्टिक आहेत बरोबर आहे त्या एकमेकांना अपोजिट मूव्ह होत आहेत म्हणजे त्यांना काहीतरी मोमेंटम आहे. आर यू गेटिंग ऑर नॉट? तर त्या मोमेंटममुळे काय होईल दिस इज द स्टार्ट ऑफ कोलिजन. तर या दरम्यान ज्यावेळी त्यांचा इम्पॅक्टला जस्ट सुरुवात झालेली असते त्यावेळी फोर्स इन टू टाइम असं एक फॅक्टर असणार की नाही ऍक्ट होणार दोघांवरती. आर यू गेटिंग ऑर नॉट? तर फोर्स इन टू टाइम म्हणजे काय झाला इम्पल्स बरोबर आहे. मग त्या इम्पल्सला आपण काय म्हणणार आहे डिफॉर्मेशन इम्पल्स बरं. कोलिजनला जस्ट सुरुवात झाली ठीक आहे आणि तिथून पुढे काय झालं त्यांनी थोडस एकमेकांना कॉम्प्रेस केलं दोन बॉडीजने. आर यू गेटिंग ऑर नॉट? म्हणजे डिफॉर्मेशन झालं. एक कंडिशन अशी येईल की त्या दोन्ही बॉडीजचं डिफॉर्मेशन जे आहे ते मॅक्सिमम असेल. आर यू गेटिंग? म्हणजे हा जो परफेक्टली स्पियर होता बरोबर आहे ना तो थोडासा असा डिफॉर्म होईल. आर यू गेटिंग? दोन्ही ठिकाणी. सो दिस इज द कंडिशन ऑफ मॅक्सिमम डिफॉर्मेशन. ठीक आहे. मग ज्यावेळी मॅक्सिमम डिफॉर्मेशन होतं तिथून पुढे काय होईल दे विल स्टार्ट मुव्हिंग अपोजिट टू इच अदर. आर यू गेटिंग ऑर नॉट? इथून पुढे ते अपोजिट मुवमेंट सुरू करतील. आता मोशन होती म्हणजे पुन्हा एकदा फोर्स ऍक्ट होतोय. आर यू गेटिंग ऑर नॉट? आता ऍक्ट होणार जो फोर्स आहे तो कसा असेल अपोजिट डायरेक्शनला. ठीक आहे. आणि मग काय होणार आहे इथं जे डिफॉर्मेशनची कंडिशन आहे हे टेम्पररी जे कॉम्प्रेस झालेले आहेत स्पियर्स. आर यू गेटिंग ऑर नॉट? दे विल रिगेन देअर शेप. आर यू गेटिंग? येस ऑर नो? जे टेम्पररी कॉम्प्रेस झाले ते स्पियर्स दे विल रिगेन देअर शेप म्हणजेच पुन्हा एकदा त्यांच्यावरती एक फोर्स ऍक्ट होतोय फॉर अ सर्टन पिरियड. ठीक आहे. अँड दे विल रिगेन देअर शेप. तर त्या दरम्यान जो फोर्स ऍक्ट होतो त्याला आपण रेस्टिट्यूशन फोर्स म्हणतो आणि त्या फोर्सचा इम्पल्स जर तुम्ही कॅल्क्युलेट केला तर आपण म्हणतो रेस्टिट्यूशन इम्पल्स. फोर्स इंटू टाइम मीन्स इम्पल्स. त्याला आपण म्हणतो एफ आर इंटू डी टी. इज दॅट क्लिअर? अँड आफ्टर म्हणजे या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांनी ओरिजिनल शेप रिगेन केलेला आहे. इज दॅट क्लिअर? अँड नाउ दे विल मूव्ह अवे फ्रॉम इच अदर. इज इट अंडरस्टूड? चला पुन्हा एकदा सांगा व्हॉट आर द डिफरंट स्टेप्स इन कोलिजन ऑफ टू बॉडीज. काय काय कन्सिडर केलं सुरुवातीला सांगा मराठीत सांगा इंग्लिश मध्ये सांगा कसं पण. टू बॉडीज आर मुव्हिंग opposite to each other. They are which type of bodies? Elastic bodies. Okay. At a certain moment, they will come in contact with each other, but still they will continue to move in their original direction. म्हणजे त्या बॉडीने एकमेकांना जस्ट कोलिजन स्टार्ट झालेलं आहे इथून पुढे सुद्धा त्यांची मुवमेंट कंटिन्यू होईल ओरिजिनल वेलोसिटी डायरेक्शन मध्ये आणि त्यामुळे काय होईल डिफॉर्मेशन विल कॉज. दिस इज द कंडिशन ऑफ मॅक्सिमम डिफॉर्मेशन. समजतंय ना? नेक्स्ट. आणि ह्या दरम्यान डिफॉर्मेशन होताना जो इम्पल्स झाला ऍक्ट त्याला काय म्हणणार आहे डिफॉर्मेशन इम्पल्स. एफ डी हा काय झाला डिफॉर्मेशन फोर्स मल्टिप्लाइड बाय डी टी हा काय झाला टाइम ऑफ डिफॉर्मेशन. आर यू गेटिंग? टाइम ऑफ डिफॉर्मेशन मग कुठून कुठपर्यंत आलो सांगा बरं. टाइम ऑफ डिफॉर्मेशन कुठून कुठपर्यंत आला तर कोलिजनला जस्ट सुरुवात झाली तिथपासून मॅक्सिमम डिफॉर्मेशन पर्यंत. आर यू गेटिंग? ठीक आहे. मॅक्सिमम डिफॉर्मेशन झालं. आता काय होईल इथून पुढे डिफॉर्मेशन शक्य नाही. देअरफॉर नाउ दे स्टार्ट मुव्हिंग अपोजिट टू इच अदर. पण पुन्हा एकदा अशीच एक फेज झाली मॅक्सिमम डिफॉर्मेशन पासून त्यांचा ओरिजिनल शेप रिगेन होईपर्यंत अजून सुद्धा हे अपोजिट डायरेक्शनला मूव्ह होत आहेत. दिस इज द जस्ट बिफोर द सेपरेशन. समजतंय ना? इथं जो टाइम आहे त्याला तुम्ही काय म्हणणार टाइम ऑफ रेस्टिट्यूशन. रेस्टिट्यूशन म्हणजे काय रिगेनिंग द डायमेन्शन्स. तर हा काय झाला टाइम ऑफ रेस्टिट्यूशन आणि ह्या दरम्यान कोणता फोर्स ऍक्ट होतोय रेस्टिट्यूशन इम्पल्स एफ आर इंटू डी टी. and this is after separation with original dimensions. समजलं?
आता यानुसार फक्त डेफिनेशन वाचायच्या. We are considering impact of elastic bodies. ठीक आहे. They are in contact for short interval of time. बरोबर आहे. रेग्युलर मोशन जे आहे आणि इम्पॅक्ट याच्यामध्ये फरक काय आहे, तर ड्युरेशन. समजतं ना, इम्पॅक्ट मध्ये ड्युरेशन कमी असतं, एक्स्ट्रीमली स्मॉल, and they exert large forces on each other. Line of impact. What's our definition? The common normal to the colliding surfaces. आता हे दोन स्पिअर समजा कोलाइड होतात, बरोबर आहे. त्या दोघांना तुम्ही कॉमन नॉर्मल काढली, त्या नॉर्मलला जे प्लेन कंटेन करतं त्याला काय म्हणणार, प्लेन ऑफ इम्पॅक्ट. आणि याला परपेंडिक्युलर जी लाईन आहे त्याला काय म्हणणार, लाईन ऑफ इम्पॅक्ट. शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. देन डायरेक्ट इम्पॅक्ट. आता मला तर इथून पुढे शिकवायचं काय राहिलं नाही. डायरेक्ट इम्पॅक्ट म्हणजे काय, when the motion of colliding bodies is directed along the line of impact. त्यांची इनिशियल मोशन जे आहे, समजतंय ना, ते along the line of impact असेल तर काय म्हणणार तुम्ही, डायरेक्ट इम्पॅक्ट. इज इट अंडरस्टूड? डायरेक्ट इम्पॅक्ट हा कंपल्सरी अपोजिट डायरेक्शन मध्ये असतो असं नाही, बरोबर आहे. पूर्वी आपण व्हेकलचं उदाहरण बघितलं होतं, आठवतंय का? तर एखादं स्लो मुव्हिंग समजा व्हेकल आहे आणि फास्ट मुव्हिंग व्हेकल येऊन पाठीमागनं पण धडक होऊ शकते. इज दॅट क्लिअर? त्यामुळं तर ह्याच्यामध्ये परत एकदा दोन प्रकार असतात, हेड ऑन कोलिजन. हेड ऑन कोलिजन म्हणजे काय, समोरासमोर धडक. इज इट क्लिअर? शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. त्यालाच डायरेक्ट इम्पॅक्ट असं म्हणतात. ऑब्लिक इम्पॅक्ट. ठीक आहे. ऑब्लिक इम्पॅक्ट मध्ये काय असतं, फॉर एक्झाम्पल तुम्ही ते बिलियर्ड्स किंवा स्नूकर खेळतात बघा, पाहिलं का टीव्हीवर? आपण नाही खेळू शकत, आपण गरीब माणसं आहे. करोडपती लोक ते खेळतात, बरोबर ना? टीव्हीवर बघितलं असेल ना, टीव्हीवर काय पुतीनला पण बघतो म्हणून, बघितलंय का? तर त्याच्यामध्ये काय असतं, कॅरमचं उदाहरण काय सगळ्यात सोपं, बरोबर ना? कॅरम खेळलं नाही उन्हाळ्यात सुट्टीत, तर सामान्य लोक असं समोर स्ट्रायकर मारतात का नाही, तो झाला डायरेक्ट इम्पॅक्ट, बरोबर ना? आणि एक्सपर्ट जे असतात ते कट मारतात. येस ऑर नो? सो ते कट मारणं जे आहे दॅट इज ऑब्लिक इम्पॅक्ट. आता वाचा बरं, उदाहरण परफेक्ट दिलंय. When motion of the colliding bodies, one or both, is not along the line of impact. आता ही काय आहे, लाईन ऑफ इम्पॅक्ट. समजतंय ना, एक किंवा दोन्हीच्या दोन्ही बॉडींची मोशन ही जर अलॉंग लाईन ऑफ इम्पॅक्ट नसेल तर त्याला काय म्हणणार, ऑब्लिक इम्पॅक्ट. सेंट्रल इम्पॅक्ट म्हणजे काय, मगाच पुन्हा एकदा, दोघांची जी मास सेंटर्स आहेत, मास सेंटर्स म्हणजे काय, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, ते कसे येतो, अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट. इथं जीवन जी तुम्ही ऍड करा इथं ना, तर त्याला काय म्हणणार, सेंट्रल इम्पॅक्ट. शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. एक्सेंट्रिक इम्पॅक्ट. आता लाईन ऑफ इम्पॅक्ट पुन्हा एकदा तीच आहे, ठीक आहे. हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी स्पिअरचा आणि हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कोणाचा आहे, रेक्टँगल म्हणा, वॉल म्हणा, जे काय असेल ते, ठीक आहे. तर दोन्ही सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हे अलॉंग द लाईन ऑफ ऍक्शन आहेत का, नाही. No. इथं असं म्हणणं की दोघांचे दोघं अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट नाही, कुठला तरी एक असणार. आर यू गेटिंग ऑर नॉट? When mass centers of one of the colliding bodies is not along the line of impact, it is eccentric impact. Shall we continue? Yes, sir. हे आत्ताच एक्सप्लेन केलं, you have to read it.
Now refer to the screen. लक्ष आहे सरांचं. डिफॉर्मेशन हे कुठून कुठपर्यंत होत आहे. डायग्रामला नंबर दिलेत 1 2 3 4 5. कोणत्या स्टेज पासून कोणत्या स्टेज पर्यंत डिफॉर्मेशन होत आहे. सरांनी उत्तर द्या. 2 to 3 आणि रेस्टिट्यूशन कुठून ते कुठपर्यंत होत आहे. 3 to 4. ठीक आहे. त्यामुळे 2 to 3 ह्या दरम्यान जो काळ आहे त्याला काय म्हणणार. पिरियड ऑफ डिफॉर्मेशन. इज दॅट क्लिअर. आणि 3 to 4 च्या दरम्यान जो टाइम पिरियड आहे हा काय असेल. पिरियड ऑफ रेस्टिट्यूशन. दिस विल बी इन मायक्रोसेकंड्स रिमेंबर, but still we need to consider it. Shall we continue? It is आहे. Now coefficient of restitution. ठीक आहे. हे वाचण्यापूर्वी इथं आपण बघूया. समोर लक्ष आहे. लास्ट कन्सेप्ट वी आर डिस्कसिंग. याच्यानंतर फक्त एक प्रॉब्लेम असतो आपला. What I have written just now on the screen. काय लिहिलं सांगा स्क्रीन वरती. Initial velocity of two bodies are u1 and u2. सारखं पाणी पिऊ नका रे, मग तहान लागते. 1.5 तास झाले बडबडतोय. u1 and u2 are the initial velocities of two bodies. बरोबर आहे. And v1 and v2 are the final velocities. ठीक आहे. आता मला सांगा, जर डिफॉर्मिंग फोर्स ऐकताय ना, जर डिफॉर्मिंग फोर्स आणि रेस्टिट्यूशन फोर्स जर इक्वल असतील तर काय होईल. म्हणजे एकमेकांना डिफॉर्म करणारा फोर्स आणि एकमेकांना ढकलून देणारा फोर्स हे दोन्ही जर आयडेंटिकल असतील तर काय असेल. काय होईल. V1 आणि V2 आर यू गेटिंग और नॉट. बरोबर ना. ते U1 आणि U2 ला प्रोपोर्शनल असतील. आर यू गेटिंग. आणि जर एनर्जी ऍब्सॉर्ब 0 असेल तर कदाचित इक्वल पण असतील. आर यू गेटिंग. ठीक आहे. समजा डिफॉर्मिंग फोर्स जास्त असेल. समजते ना. डिफॉर्मिंग फोर्स हा जास्त असेल कोणापेक्षा. रेस्टिट्यूशन पेक्षा. तर काय होईल. वेलोसिटी कमी होणार आहे. आर यू गेटिंग और नॉट. आफ्टर इम्पॅक्ट. इज इट क्लिअर. समजतं ना. रेस्टिट्यूशनचा फोर्स कमी आहे याचा अर्थ काय. जो शेप रिगेन करून देणारा फोर्स आहे तो कमी आहे. आर यू गेटिंग. त्यामुळे वेलोसिटी आफ्टर इम्पॅक्ट ही कमी असेल. बरोबर आहे ना. आणि समजा तुम्ही इमॅजिन करा प्लास्टर ऑफ पॅरिस आहे. ठीक आहे. और मड. दोन स्पियर जे आहेत ते तुम्ही मड जे बनवले, चिखलाचे बनवले. बरोबर आहे. आणि इम्पॅक्ट केलं काय होईल. दे विल स्टिक टू इच अदर. आर यू गेटिंग और नॉट. दोन चिखलाचे स्पियर आहेत. बरोबर ना. कशा म्हणून आता धुलीवंदन झालं. इमॅजिन करा फक्त. बरोबर आहे. ते जर एकमेकांना कोलाइड झाले तर काय होईल. V1 V2 0 असतील. आर यू गेटिंग और नॉट. दे विल स्टिक टू इच अदर. म्हणजे या केस मध्ये काय झालं. रेस्टिट्यूशन फोर्स हा किती असेल. 0 असेल. and there will be permanent deformation of the two objects. Is it clear? So based on these things we are going to define coefficient of restitution. ठीक आहे. हे सगळ्या गोष्टी आपण समजलं. इम्पल्स ड्युरिंग डिफॉर्मेशन. फोर्स ऑफ डिफॉर्मेशन इनटू टाइम ऑफ डिफॉर्मेशन. इम्पल्स ड्युरिंग रेस्टिट्यूशन. रेस्टिट्यूशन फोर्स इनटू टाइम ऑफ रेस्टिट्यूशन. समजताय का. चला कंटिन्यू. M1 M2 मास ऑफ टू बॉडीज. U1 U2 इनिशियल वेलोसिटीज. V1 V2 फायनल वेलोसिटीज. ठीक आहे. तर कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन याचा मॅथमॅटिकल फॉर्म्युला बघा. हा काय आहे. FR इंटू DT. म्हणजे काय. रेस्टिट्यूशनचा इम्पल्स. समजताय ना. इम्पल्स म्हणजे काय. फोर्स इंटू टाइम. समजताय का.
FR इंटू DT डिवायडेड बाय डिफॉर्मेशनचा इम्पल्स म्हणजे काय FD इंटू DT. समजताय? तुम्ही म्हणाल सर DT कॅन्सल होत नाही का? होऊ शकतं कधी जर ते परफेक्टली इलेक्ट्रिक बॉडीज असतील तर. आर यू गेटिंग? डेफिनेशन खाली the coefficient of restitution of two colliding bodies defined as ratio of impulse force during the period of restitution to impulse force during the period of deformation. ठीक आहे, त्याचं डेरिवेशन आपल्याला नाहीये पण सिम्प्लिफाय केल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? इट इज द रेशो ऑफ डिफरन्स इन फायनल वेलॉसिटीज मायनस डिफरन्स इन इनिशियल वेलॉसिटीज. ठीक आहे, आता U1 मायनस U2 आणि V2 मायनस V1 हे जर इक्वल असतील तर रेस्टिट्यूशनची व्हॅल्यू किती येईल? ई ची व्हॅल्यू किती येईल? 1 येईल. अरे गेटिंग? आता याची व्हॅल्यू 1 आली याचा अर्थ काय होतो? इनिशियल वेलॉसिटी मधला डिफरन्स आणि फायनल वेलॉसिटी मधला डिफरन्स जर सेम असेल याचा अर्थ काय होतो? कोलिजन हे परफेक्टली इलास्टिक. आर यू गेटिंग? नो एनर्जी इज लॉस्ट इन द कोलिजन. त्याच्यावरनं you can define 3 cases of collision. ठीक आहे, इलास्टिक कोलिजन मध्ये काय असेल? E is equal to 1. कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन किती असेल? 1. म्हणजे रेस्टिट्यूशन फोर्स इज इक्वल टू डिफॉर्मेशन फोर्स. इन इलास्टिक कोलिजन रेस्टिट्यूशन म्हणजे डायमेन्शन रिगेन करणारा फोर्स कमी असेल कोणापेक्षा? डिफॉर्मेशन पेक्षा. आणि परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन काय उदाहरण दिलं? तो टू स्पिअर्स मेड अप ऑफ मड, रेस्टिट्यूशन फोर्स 0. बरोबर ना? This is last problem and I have forgotten what is written in this. Can you read this for me? वाचा आणि समजावून घ्या. सेल्फ लर्निंग शेवटचा प्रयोग करायचा एका प्रॉब्लेम पुरता. आम्ही एक्सप्लेन करणार नाही. आधी डेफिनेशन लिहायच्या आधी प्रॉब्लेम लिहायचा. सगळंच लिहायचं काय वाटतं? कोणच येणार नाही आता. इथून लिहावं लागेल ना? So shall I declare that discussion of the syllabus is over? सिलेबस कधी संपणार नाही. जो पण आयुष्य आहे तो पण सिलेबस आहे. बरोबर ना? फक्त आपलं डिस्कशन संपलेलं आहे. Note down all the definitions. ऑनलाईन स्टुडंट सिलेबस संपला आहे लक्षात आलं सर्वांच्या? कधी कधी Yes, फोन sir. आपल्यापासून कधी कधी फोन आपल्या जवळ नसतो म्हणून विचारलं मी. Yes, sir. मुलांपैकी प्रतिनिधी कोण ऐकतायत का? Yes, sir. Tomorrow onwards, there will be maximum 2 lectures in the morning, of course, 10 to 12 online मध्ये. ज्याच्यामध्ये आपण कुठल्याही सब्जेक्टचे मे बी मॅथ्स असेल, मेकॅनिक्स असेल किंवा इतर कुठला सब्जेक्ट असेल MCQ ची रिव्हिजन होत राहील किंवा डिस्कशन होत राहील. इज दॅट फाईन? Yes. Yes, Yes, sir. sir. So today is the official term end. आज ऑफिशियल टर्म एंड आहे. Here you have to show the center of mass, the center of gravity G1, G2 किंवा M1, M2.
they are not along the line of impact. Shall we continue? This is the most important. सगळ्यात महत्त्वाचे डेफिनेशन या आहेत. काय समजा याचे डायग्राम्स व्यवस्थित काढून घ्या. मॅक्सिमम डिफॉर्मेशन शक्य असेल तर दाखवा. दोन स्पेअर्सने एकमेकांना कॉम्प्रेस केलेलं थोडंसं दाखवायचा प्रयत्न करा. आणि सेकंड आणि फोर्थ फिगर मध्ये द स्पियर्स आर जस्ट टचिंग इच अदर. आणि टाइम ऑफ डिफॉर्मेशन आणि टाइम ऑफ रेस्टिट्यूशन हा कोणकोणत्या फेज मध्ये आहे हे पण दाखवा डायग्राम मध्ये. I think syllabus of all the subjects is over now. तर स्टील ॲज अ फॉर्मॅलिटी शेवटचा दिवस आहे. CS 1.1 सांगू द्या सरांना.
हा ठीक आहे, दिस थिंग इज अंडरस्टूड बाय यू. एक 5 मिनिट आहेत शेवटचे. समोर पहा, प्रॉब्लेम समजावून घेता, लिहून घेताय. सीएससी लेक्चर ऑफिशियल आहे म्हणजे आपण घेऊ शकत नाही. प्रॉब्लेम बघा ना 5 मिनिटात. डेफिनेशन तुम्ही कधी बघू शकतात ना, पीपीटी सगळं मटेरियल शेअर केलेलं आहे. कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशनच्या 3 केसेस लक्षात ठेवा, एमसीक्यू साठी महत्त्वाच्या आहेत. इलास्टिक कोलेजन मीन्स E इक्वल टू 1. इनइलास्टिक म्हणजे काय? परफेक्टली इनइलास्टिक E इक्वल टू 0. आणि रुटीन इनइलास्टिक म्हणजे काय? बिटवीन 0 to 1. लक्षात राहतंय? ओके. Now see the last problem. In this, what is given to you? A direct central impact occurs. म्हणजे head on collision, समोरासमोर. ठीक आहे? Between 300 Newton body moving to the right. 300 Newton ची बॉडी कुठं मूव होते हो? राईटला. With a velocity of 6 meter per second. And 150 Newton body moving to the left with a velocity of 10 meter per second. Have you understood the given data? Then find the velocity of each body after the impact if the coefficient of restitution is 0.8. ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम कोणत्या टाइपचा बघा. तर तुम्हाला U1 आणि U2 माहिती आहेत आणि फाइंड आउट काय करायचंय? V1 आणि V2. ओके. तर अशा अनेक प्रसंगांना आपण सामोरं गेलेलो आहोत. डू यू रिमेंबर? इथं 2 अननोन असतात, तिथं काय असतात? 2 सायमल्टेनियस इक्वेशन असतात. ठीक आहे, तेच आहे. ठीक आहे. तर पहिलं सायमल्टेनियस इक्वेशन कसं मिळेल आपल्याला? प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. M1 U1 प्लस M2 U2 इज इक्वल टू M1 V1 प्लस M2 V2. आता आपल्याला M1 माहितीये, M2 माहितीये, W/G. येस और नो? Yes. U1 U2 दिलेला आहे. ठीक आहे. V1 V2 हे काय आहे? तो अननोन आहे. इज इट क्लिअर? Yes, sir. त्यामुळे लेफ्ट हँड साइडला काय येईल? देयर विल बी वन कॉन्स्टंट इज इक्वल टू V1 इंटू कॉन्स्टंट प्लस V2 इंटू कॉन्स्टंट. याच्यामध्ये अननोन किती आहेत? 2. कुठले कुठले? V1 अँड V2. शॅल वी कंटिन्यू? तर सायमल्टेनियस इक्वेशन 2 आहेत. त्यापैकी पहिलं कसं मिळालं आपल्याला सांगा? युजिंग लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंट. बरोबर आहे. त्यानंतर कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन दिला आपल्याला किती आहे? 0.8. त्याचे डेफिनेशन वापरा. काय? V2 मायनस V1 डिवायडेड बाय U1 मायनस U2 इज इक्वल टू किती आहे? 0.8. ठीक आहे. आता यापैकी तुम्हाला U1 मायनस U2 माहिती आहे? येस और नो? अननोन कोण झाला? V2 मायनस V1. Solve these two simultaneous equation. You will get the values of V1 and V2. Note करता है? This is the end of discussion of the syllabus. I hope it was a good journey for all of you, and it should continue in the examinations. Wish you all the best to all of you for the examination in all the subjects. Do remember that you should work hard not only for your future but for the sake of fulfilling the dreams of your parents. काय बोललो समजलं ना? स्वतःसाठी आणि पालकांसाठी अभ्यास करा. Are you listening? Online students, Yes, sir. Yes, sir. all the best to all of you. Thank you, Manan Kundre. Thank you, sir. Thank you, sir. Thank you, sir.